गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने वन लायनर करंट अफेअरचा भाग 7 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित 50+ मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हे मुद्दे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला हमखास मार्क मिळवून देतील. हे मुद्दे पुढील प्रमाणे आहे. हरियाणा हे देशातील 100% रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं पहिलं राज्य आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे का बिहारनंतर जाती जनगणना करणारे देशातले जे दुसरे राज्य आहे ते म्हणजे राजस्थान आणि देशातील पहिले राज्य जाती जनगणना करणारे हे बिहारच आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे का भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आली. मात्र जर तुम्हाला विचारण्यात आलं की हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर ते राज्य म्हणजे हरियाणा. आणि जगामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचा ताफा जर्मनी या देशानं सुरू केलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत का महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथमच 1 ऑगस्ट 2023 ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023चा पहिला मान जो मिळाला तो प्रतीक्षा बागडी यांना मिळाला. त्या सांगली जिल्ह्याच्या आहेत आणि उपविजेती वैष्णवी पाटील या कल्याण डोंबिवलीचे आहेत. मात्र पहिली विजेती लक्षात ठेवा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी आहेत प्रतीक्षा बागडी या सांगलीचे आहेत आणि या स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं ते देखील सांगली जिल्ह्यातच करण्यात आले होते. त्यानंतर सुदान या देशामध्ये लष्करी आणि निमलष्करी या 2 गटांमध्ये गृहयुद्ध निर्माण झाले. तर त्यात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी राबवले. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर केशवानंद भारती खटला तुम्हाला माहीत असेल. 24 एप्रिल 1973 ही तारीख आहे केशवानंद भारती खटल्याची. या दिवशी या खटल्याचा निकाल लागला होता. या घटनेला 2023मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. या खटल्याचं जे पीठ होतं ते 13 न्यायाधीशांचं होतं आणि त्याचे जे अध्यक्ष होते न्यायाधीश सिकरी होते. तत्कालीन ते माजी सरन्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे. केशवानंद भारती यांनी केरळ सरकारच्या 1963च्या आणि 1969च्या जमीनविषयक सुधारणा कायद्यांना आव्हान दिले होते आणि ज्यामुळं त्यानुसार या जमीन सुधारणा कायद्यानुसार चर्चला आणि मंदिरांना जमिनीचं व्यवस्थापन करण्यावर बंधने घातण्यात आली होती. त्यामुळं केशवानंद भारतींनी या सुधारणा कायद्याला 1963च्या आणि 1969च्या आव्हान दिलेलं आपल्याला दिसते. त्यामुळं हा खटला जो होता तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता आणि अत्यंत गाजला देखील. आणि प्रत्येक भारतीय राज्यशास्त्राचा स्टुडंट आहे तो हा खटला निश्चितच अभ्यासतो आणि ते अभ्यासणं देखील महत्त्वपूर्ण आहे. कारण यांनी घटनेची चौकटीला एक प्रकारची निश्चिती प्राप्त करून दिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर गीक कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर गीक कामगार कोणाला म्हणायचं ते पहिल्यांदा लक्षात ठेवा. असंघटित कामगारांचा गीक कामगार हा एक प्रकार आहे. जे लोक असंघटित असतात, विशेषतः मोलमजुरी करणारे आणि आपली उपजीविका भागवणारे जे असंघटित लोक आहेत त्यांना अर्धवेळ पगारावर ते नोकरी करतात. नोकरी करण्या म्हटल्यापेक्षा अर्धवेळ काम करतात अशा लोकांना तुम्ही गीक कामगार म्हणू शकतात. या गीक कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या चौकटीमध्ये आणणारे देशातले जे पहिले राज्य आहे तर ते म्हणजे राजस्थान होय. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अलीकडे राजस्थानने एक विधेयक पारित केलं. त्यामुळं आता तेथील नागरिकांना 125 दिवसांचे काम मिळणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अलीकडे नागालँड राज्याला अधिकृतपणे स्किन डिसीज पॉझिटिव्ह राज्य म्हणून घोषित करण्यात आले. कारण या राज्यातील जवळपास 4 जिल्ह्यांमध्ये लंपी त्वचा रोग जो जनावरांमध्ये आढळून येतो तर तो दिसून आला. त्या कारणाने प्राणी कायदा 2009 अंतर्गत संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण अंतर्गत ही घोषणा करण्यात आली आणि नागालँड हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे अधिकृतपणे लंपी स्किन डिसीज पॉझिटिव्ह होणारे. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत. अलीकडे राजस्थान सरकारने किमान हमी उत्पन्न विधेयक मांडलेलं आहे. तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो का किमान हमी उत्पन्न विधेयक मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान, ज्याला आपण राजस्थान मिनिमम गॅरंटी इन्कम बिल म्हणू. या विधेयकानुसार राज्यातील सर्व कुटुंबांना दरवर्षी 125 दिवसांची रोजगाराची हमी मिळाली आणि सोबतच वृद्ध असेल, अपंग किंवा विधवा एकल महिला यांना किमान दरमहा 1000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे आणि या पेन्शनमध्ये दरवर्षी
15% वाढ होणार आहे. तर ही बाब देखील महत्त्वाची आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. मेरी माटी मेरा देश ही मोहीम भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान राबवली. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का भारत सरकारने मेरी माटी मेरा देश हा उपक्रम किंवा ही मोहीम कोणत्या तारखेच्या दरम्यान राबवली? तर 9 ऑगस्टपासून तर 15 ऑगस्टपर्यंत मेरी माटी मेरा देश ही मोहीम होती. या मोहिमेचा जो उद्देश होता का देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर आणि वीरांगनांना ही मोहीम एक श्रद्धांजली आहे. या मोहिमेचं जे ब्रीदवाक्य होतं मिट्टी को नमन वीरों को वंदन, ही बाब लक्षात असू द्या का या मोहिमेचं जे ब्रीदवाक्य आहे मिट्टी को नमन और वीरों को वंदन असे होते. आणि याचा कालावधी जो आहे तो लक्षात ठेवा 9 ते 15 ऑगस्ट 2023. त्यानंतर झायद तलवार हा एक संयुक्त द्विपक्षीय सराव झालेला आहे वायुदलाचा. तर तो भारत आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमधील द्विपक्षीय युद्ध सराव आहे झायद तलवार. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सोबतच संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यामध्ये डेझर्ट ईगल हा वायुदलाचा सराव देखील आहे, ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर भारताने स्पाइक क्षेपणास्त्रे ही इस्रायल देशाकडून घेतलेली आहे. यावर केव्हा केव्हा प्रश्न विचारण्यात येत असते का भारताने स्पाइक क्षेपणास्त्रे कोणत्या देशाकडून घेतली? तर इस्रायल या देशाकडून घेतली. आणि ही रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रे आहे. जमिनीवरून 30 किमी मारा करण्याची क्षमता आहे आणि हेलिकॉप्टरमधून 50 किमी मारा करण्याची क्षमता या स्पाइक क्षेपणास्त्राची आहे. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात हा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केला होता. या कार्यक्रमाला 30 एप्रिल 2023 मध्ये या कार्यक्रमाचा 100वा भाग पार पडला. आणि हा कार्यक्रम जो मन की बात हा कार्यक्रम आहे हा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एकतर आकाशवाणी किंवा दूरदर्शनच्या केंद्रावरून प्रसारित केला जात होता. आणि त्याद्वारे नरेंद्र मोदी जे आहेत आपल्या देशांचे पंतप्रधान ते जनतेशी संवाद साधत होते. तर मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग केव्हा पार पडला? तर तो म्हणजे 30 एप्रिल 2023. या अनुषंगाने जर प्रश्न विचारण्यात आला की मन की बात हा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर 3 ऑक्टोबर 2014. नंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा आशा भोसले यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सन 2022चा पहिला जो पुरस्कार आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. हा पुरस्कार दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानकडून देण्यात येतो आणि या पुरस्काराचं जे स्वरूप आहे 1 लाख रुपये आहे. ही बाब लक्षात ठेवा का 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना प्राप्त झाला देण्यात आला. आणि 2022चा जो पहिला पुरस्कार होता तो आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. त्यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत. नाटोचा 31वा सदस्य देश म्हणून फिनलँडला मान्यता देण्यात आली. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आली होती. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असा नाटोचा अर्थ आहे. या संघटनेचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. आणि सद्यस्थितीमध्ये नाटोचे जे महासचिव आहे ते जेम्स स्टोल्टेनबर्ग हे आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत. तामिळनाडू राज्य सरकारने अलीकडे ऑनलाईन जुगारावर बंदी घातलेली आहे आणि ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य आहे. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून हंसराज गंगाराम अहिर यांची नियुक्ती करण्यात आली. आता ते भारताच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली जाते आणि 102वी घटनादुरुस्ती जी होती त्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि सध्या या आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते हंसराज गंगाराम अहिर हे आहेत. हे चंद्रपूर जिल्ह्याला लीड करतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर गॅसच्या वाढत्या किमतीच्या संदर्भात किरीट पारेख समितीनं आपला अहवाल सरकारला सादर केला. तर वाढत्या गॅसच्या किमतीच्या संदर्भात कोणती समिती आहे तर किरीट पारेख समिती आहे. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण घेत आहोत. अलीकडे अरबी समुद्रात आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले तर बांगलादेश. आणि बिपोरजॉय हे जे चक्रीवादळ अरबी समुद्रात आलं होतं ही बाब लक्षात ठेवा. आणि बिपोरजॉय हे चक्रीवादळाचं नामकरण बांगलादेशाने केले. त्याच्यानंतर SDG ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतो च्या प्रगतीचा मागोवा घेणारे देशातलं पहिलं शहर ठरलं भोपाळ. हा देखील
मुद्दा आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हे दोन्ही पण मुद्दे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अलीकडे चर्चेत असलेल्या पेन्शन प्रश्नाच्या संदर्भात टी.व्ही. सोमनाथन ही समिती महत्त्वाची आहे. तर पेन्शन प्रश्नाच्या संदर्भात अलीकडे तुम्हाला माहीत असेल शिक्षकांनी किंवा वेगवेगळ्या कार्यालयाच्या लोकांनी जे आहेत नोकरीवर आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली होती महाराष्ट्रभर किंवा भारतभर. तर ते पेन्शनच्या संदर्भात ती आंदोलनं होती. त्या संदर्भात तर टी.व्ही. सोमनाथन ही समिती आहे त्या पेन्शन प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी किंवा अध्ययन करण्यासाठी टी.व्ही. सोमनाथन ही समिती नेमण्यात आलेली आहे सरकारकडून. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मेड इन इंडिया हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते अमिताभ कांत आहे. आणि अमिताभ कांत तुम्हाला माहीत असेल G20 परिषदेचे शिरपा देखील अमिताभ कांत हेच होते. त्यांनी पुस्तक लिहिलं मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज. तर असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर जयंत नारळीकर यांना पहिल्या ऑस्ट्रॉनॉमिकल ऑफ इंडिया गोविंद स्वरूप या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2023च्या प्रवासी भारतीय पुरस्काराने फेडेक्स या जगप्रसिद्ध वाहतूक कंपनीचे जे CEO आहेत आणि भारतीय अमेरिकन राज सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. का सन 2023च्या प्रवासी भारतीय पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले तर फेडेक्स या जगप्रसिद्ध वाहतूक कंपनीचे जे CEO आहेत भारतीय अमेरिकन राजा सुब्रमण्यम यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ओपेक 13 हा इस्रायली देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. ही बाब लक्षात ठेवा का ओपेक 13 हा इस्रायल या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. समुद्रशक्ती 23 हा भारत आणि इंडोनेशिया या देशातील द्विपक्षीय सराव आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. द लाईट वी कॅरी ओव्हरकमिंग इन अनसर्टन टाइम्स या पुस्तकाच्या ज्या लेखिका आहेत ते मिशेल ओबामा आहे. हे पुस्तक आवर्जून लक्षात ठेवा. द लाईट वी कॅरी ओव्हरकमिंग इन अनसर्टन टाइम्स या पुस्तकाच्या लेखिका मिशेल बराक ओबामा या आहेत. त्यानंतर ईस्ट तिमोर हा एशियन संघटनेचा 11वा सदस्य देश आहे. हा देखील मुद्दा जो आहे तो आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. का एशियन संघटनेचा 11वा सदस्य देश कोणता तर ईस्ट तिमोर. एशियनचा अर्थ होतो असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. आणि या एशियन संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 बँकॉक थायलंडला झाली आहे. मात्र याचं हेडक्वार्टर जे आहे ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. एशियन संघटनेची स्थापना लक्षात असू द्या 8 ऑगस्ट 1967 बँकॉक थायलंड या ठिकाणी, हेडक्वार्टर जकार्ता इंडोनेशियाला आहे. आणि ईस्ट तिमोर हा एशियन संघटनेचा 11वा सदस्य देश आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दक्षिण कोरिया देशाने 4 ऑगस्ट 2022 रोजी दानुरी हे चंद्रावर आपले पहिले अंतराळ यान प्रक्षेपित केले. तर तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 ऑगस्ट 2022 रोजी दानुरी हे चंद्रावर आपले पहिले अंतराळ यान कोणत्या देशाने प्रक्षेपित केले तर तो देश म्हणजे दक्षिण कोरिया. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. द इंडियन मेट्रोपोलिस आपण पाहत आहोत. द इंडियन मेट्रोपॉलिस डिकॉन्ट्रास्टिंग इंडियाज अर्बन स्पेसेस या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते फिरोज वरुण गांधी आहेत. हे पुस्तक दारिद्र्य, असमानता, गुन्हेगारी आणि पर्यावरणीय ह्रास यांसह भारतातील शहरी जागांना भेडसावणाऱ्या आव्हानाचं परीक्षण करते. ते पुस्तक आवर्जून लक्षात ठेवा. फिरोज वरुण गांधींनी लिहिलेलं आहे. द इंडियन मेट्रोपोलिस डिकॉन्ट्रास्टिंग इंडियाज अर्बन स्पेस या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते फिरोज वरुण गांधी आहेत. आणि या पुस्तकामध्ये दारिद्र्य, असमानता, गुन्हेगारी आणि पर्यावरणीय ह्रास यांसह भारतातील शहरी जागांना भेडसावणाऱ्या आव्हानांचं परीक्षण केलेलं आहे. तर या ठिकाणी भारतातील शहरी ज्या जागा असतात त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचं परीक्षण करते. तर या पुस्तकाचे लेखक फिरोज वरुण गांधी हे आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी PM श्री ही केंद्र पुरस्कृत योजना 5 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर केली. ही लक्षात ठेवा का नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM श्री ही केंद्र पुरस्कृत योजना कोणत्या रोजी जाहीर करण्यात आली तर 5 सप्टेंबर 2022. आणि या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो खूप महत्त्वाचा आहे का भारतातील जवळपास 14,500 शाळांना
आदर्श शाळा म्हणून विकसित करणे असा PM श्री या केंद्र पुरस्कृत योजनेचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो का देशातील 14,500 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करणे आणि या योजनेचा जो कालावधी असणार आहे तो 5 वर्षाचा असणार आहे. सन 2022-23 पासून तर 2026-27 पर्यंत PM श्री या केंद्र पुरस्कृत योजनेचा कालावधी जाहीर करण्यात आला. या योजनेला 7 सप्टेंबर 2022 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र या योजनेची सुरुवात जाहीर जी झाली योजना ती 5 सप्टेंबर 2022 रोजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं जी मान्यता दिली ती 7 सप्टेंबर 2022 रोजी. योजनेचा मुख्य जो उद्देश आहे का देशातील 14,500 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करणे आणि या योजनेचा कालावधी जवळपास 5 वर्षाचा आहे. 2022-23 ते 2026-27 पर्यंत राहणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक ब्लॉक म्हणजे तालुक्यातून 2 सरकारी शाळा मॉडेल स्कूल बनवल्या जातील आणि ग्रीन स्कूल म्हणून शाळा विकसित केल्या जातील. यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचं शिक्षण या शाळांमध्ये दिलं जाणार आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 2 सरकारी शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जातील आणि त्यांना ग्रीन स्कूल म्हणून ओळखला जाईल आणि या ठिकाणी पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाणार आहे. अशा प्रकारे हे PM श्री योजना आहे आणि जी केंद्र पुरस्कृत आहे. त्यानंतर आपण पाहिलं भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो 5 सप्टेंबर. त्याच दिवशी ही योजना जाहीर करण्यात आली. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. त्यानंतर जागतिक वृक्षनगरी 2022मध्ये दुसऱ्यांदा मुंबईला बहुमान प्राप्त झाला. या अगोदर देखील 2021मध्ये हैदराबादसह मुंबईला हा मान मिळाला होता. तर जागतिक वृक्षनगरी 2022मध्ये दुसऱ्यांदा मुंबईला बहुमान प्राप्त झाला. याआधी 2021मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला होता. वृक्षनगरी बहुमान पुरस्काराची सुरुवात 2019मध्ये करण्यात आली. सन 2021मध्ये हा पुरस्कार मुंबई आणि हैदराबाद या 2 शहरांना संयुक्तपणे देण्यात आला होता. हा पुरस्कार FAO आणि अमेरिकेची एक संघटना आहे ऑर्बर डे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं दिला जातो. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीशी रिलेटेड आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आपल्या नागरिकांना आरोग्याचा अधिकार मंजूर करणारे देशातले जे पहिले राज्य आहे ते म्हणजे राजस्थान. त्यानंतर अलीकडे मिझोराम या राज्याला भारतातील सर्वात आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आले. हे दोन्ही मुद्दे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत का आपल्या नागरिकांना आरोग्याचा अधिकार मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर राजस्थान आणि अलीकडे मिझोराम या राज्याला भारतातील सर्वात आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आले. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर ट्विटर या सोशल साईटने आपली जी अक्षर मर्यादा आहे ते 280वरून 10,000 इतकी केलेली आहे. ही बाब देखील लक्षात ठेवा. त्यानंतर विदा सावरकर यांचा जो जन्मदिन आहे 28 मे हा महाराष्ट्रामध्ये आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार. यांचा जन्म नाशिकमधील भोगूर या ठिकाणी झाला होता. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर आता विदा सावरकरांचा जो जन्मदिन आहे 28 मे हा स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार साजरा करणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर वाढावा आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं जावं या हेतूनं महाराष्ट्र राज्य सरकारने 14 जानेवारी 2023 पासून तर 18 जानेवारी 2023 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा केला. हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला तर 14 जानेवारी 2023 पासून तर 18 जानेवारी 2023 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात आला. त्यानंतर मुद्दा घेणार आहोत आपण. जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोचली. ती तारीख लक्षात ठेवा. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोचलेली आहे. ही तारीख खूप महत्त्वाची आहे का कोणत्या दिवशी जगाची लोकसंख्या 8 अब्जावर पोचलेली आहे तर 15 नोव्हेंबर 2022. त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा भारत हा पहिला देश बनला. मग कोणत्या दिवशी भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा भारत हा पहिला देश बनला तर ती तारीख आहे 17 जानेवारी 2023. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जागतिक हवाई शक्ती क्रमवारी 2022मध्ये भारताचा हवाई शक्तीमध्ये 3रा क्रमांक आहे. सर्वात जास्त जी हवाई शक्ती आहे ती अमेरिकाकडे आणि 2ऱ्या क्रमांकावर चीन. भारताचा जागतिक हवाई शक्ती क्रमवारीमध्ये 3रा क्रमांक लागतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अलीकडे थायलंड या देशाने गांजाची लागवड म्हणजे मादक द्रव्य आहे गांजा
तर अलीकडे थायलंड या देशाने गांजाची लागवड करणे आणि गांजा बाळगणे कायदेशीर केलेलं आहे. तर हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. अलीकडे कोणत्या देशाने गांजाची लागवड करणे, गांजा बाळगणे कायदेशीर केले, तर तो देश म्हणजे थायलंड हा देश होय. ही बाब लक्षात असू द्या. कोल्हापूरमधलं एक गाव आहे ज्याने विधवा प्रथेचं निर्मूलन करण्याचा निर्णय घेतला. तर ते गाव शिरोड तालुक्यातील हेरवाळ हे आहे. तर मुद्दा असा आहे का विधवा प्रथेचं निर्मूलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यातील हेरवाळ या गावातील ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा हा एक मुद्दा आहे. ही बाब लक्षात ठेवा का विधवा प्रथेचं निर्मूलन करण्याचा निर्णय तर कोणी घेतला, तर शिरोड तालुक्यातील हेरवाळ या गावानं घेतलेला आहे. विधवाला विधवा म्हणून न वागवता तिला चांगल्या पद्धतीनं वागवल्या जावं या असा हा निर्णय आहे हेरवाळ या ग्रामपंचायतीचा. तो तुम्ही लक्षात असू द्या का विधवा स्त्रीला सन्मानाने वागवल्या जावं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे शिरोड तालुक्यातील हेरवाळ या गावाने. नंतर अपराजिता शर्मा यांची इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रशासन आणि व्यवस्थापन स्थायी समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ज्यावेळेस एका भारतीयाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये होत असेल तर त्याची आयोग दखल घेऊन तो प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये डिझाईन करत असतो. तर अशा पद्धतीनं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन प्रशासन आणि व्यवस्थापन स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर अपराजिता शर्मा यांची. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे नवे जे पंतप्रधान आहे अँथनी अल्बानीज यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान आहे. अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान असून ते ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान आहे. त्यानंतरचा आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. कॉम्बॅक्ट कॅप्टन अभिलाषा बराक या लष्करात कॉम्बॅक्ट एव्हिएटर बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहे. यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का भारतीय लष्करामध्ये कॉम्बॅक्ट एव्हिएटर बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण, तर कॅप्टन अभिलाषा बराक या आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एक निर्णय घेतला गेला, तो म्हणजे महिला TV वृत्तनिवेदिका ज्या असतात बातम्या वाचणाऱ्या महिला त्यांना चेहरा झाकणे बंधनकारक केलं. कोणत्या देशाने, तर अफगाणिस्तान. त्यानंतरचा मुद्दा आहे का उत्तराखंडमधील मानाखेड्याला भारताचं पहिलं गाव म्हणून ओळखलं जाईल आता, असा निर्णय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे घेतला गेला. तर भारतातलं पहिलं गाव कोणतं, तर उत्तराखंडमधील मानाखेड्याला भारताचे पहिले गाव म्हणून ओळखलं जाईल असा निर्णय कोणी घेतला, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भारतामध्ये प्रथमच तर सुपर कॉम्प्युटरपेक्षा ज्याचा वेग खूप जास्त असतो असं म्हणजे ते कॉम्प्युटर म्हणजे क्वांटम कॉम्प्युटर. त्यासाठी ते कॉम्प्युटर निर्मितीसाठी भारताने एक मिशनच ठरवलेलं आहे, त्याला आपण राष्ट्रीय क्वांटम मिशन म्हणतो. या राष्ट्रीय क्वांटम मिशनचा कालावधी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. सन 2023 ते 2031 असा क्वांटम मिशनचा कालावधी आहे आणि याच कालावधीसाठी हे क्वांटमविषयी धोरण जाहीर करण्यात आले. आणि भारत क्वांटम मिशन जाहीर करणारा किंवा क्वांटमविषयी धोरण जाहीर करणारा जगातला 7वा देश आहे. हा देखील चालू घडामोडीचा मुद्दा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे का भारताच्या क्वांटम मिशन धोरणाचा किंवा क्वांटम मिशनचा कालावधी कोणता, तर 2023 ते 2031 असा. आणि भारत हा क्वांटम मिशन जाहीर करणारा जगातील तुम्हाला माहीत असेल 7वा देश आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. स्मोक अँड ॲशेस रायटर्स जर्नी थ्रू ओपीएम हिडन हिस्ट्रीज या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते म्हणजे अमिताव घोष आहेत. ही बाब लक्षात असू द्या. स्मोक अँड ॲशेस रायटर्स जर्नी थ्रू ओपीएम हिडन हिस्ट्रीज या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचे लेखक अमिताव घोष हे आहेत. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर 64 वर्षानंतर दलाई लामा यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारला. त्यांना हा पुरस्कार सर्वप्रथम 1959 जाहीर झाला होता, परंतु चीनमुळं ते भारत देश सोडून दुसरीकडे जाऊ शकले नाही. त्यामुळं 64 वर्षानंतर दलाई लामा यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार स्वीकारला. मात्र त्यांना प्रथमच हा पुरस्कार 1959 जाहीर झाला होता. भारतामध्ये सर्वात प्रथम विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला होता, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वात मोठे रोड नेटवर्क असलेला देश बनलेला आहे. आपल्याला वाहतूक आणि दळणवळण हा मुख्य परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रमातील घटक आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा लक्षात ठेवा का भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा रोड नेटवर्क असलेला देश बनला आहे. भारताला चीनला या बाबतीत मागं टाकलेलं आहे. सध्या भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहेत. जगामध्ये सर्वात जास्त रोड नेटवर्क अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर भारताचा आता दुसरा क्रमांक लागला. भारताने चीनला मागे टाकून दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
त्यानंतर तुरुंगात असलेल्या इराणच्या 3 महिला पत्रकारांना, त्याच्यामध्ये निलुफर हमेदी असेल, इलाह मोहम्मदी असेल आणि इराणमधील नर्गेस यांना युनेस्कोच्या गुलमारो कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे का युनेस्कोच्या गुलेरमा कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर युनेस्कोच्या गुलेरमा कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्काराने तुरुंगात असलेल्या इराणच्या 3 महिला पत्रकारांना, त्याच्यामध्ये निलुफर हमेदी असेल, इलाह मोहम्मदी असेल आणि इराणमधील नर्गेस यांना युनेस्कोच्या गुलेरमा कानो या जागतिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पीटर्सबर्ग हवामान संवाद 2023 कुठे आयोजित करण्यात आली होती, तर पीटर्सबर्ग हवामान संवाद 2023 हा बर्लिन जर्मनी येथे जर्मनी व संयुक्त अरब अमिरात याद्वारे आयोजित करण्यात आला होता. आपल्याला कंबाईन मेन्स किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये पर्यावरण हा एक अभ्यासक्रमाचा घटक आहे, त्या अनुषंगाने हा मुद्दा लक्षात ठेवा. पीटर्सबर्ग हवामान संवाद 2023 हा बर्लिन या ठिकाणी, बर्लिन जर्मनीमध्ये आहे, तुम्हाला माहीतच असेल. जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातद्वारे आयोजित करण्यात आला होता पीटर्सबर्ग हवामान संवाद 2023. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराच्या 28व्या शिखर परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यात आले. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण टीसीएस पॅटर्नमध्ये असे प्रश्न विचारले जातात का संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराच्या 28व्या शिखर परिषदेचं, त्याला आपण कोप ऑफ कॉन्फरन्स पार्टीज म्हणतो, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28, याचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते, तर संयुक्त अरब अमिरात. या अगोदर 27व्या शिखर परिषदेचं आयोजन इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी करण्यात आले होते. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर जेमिनी शंकर हे भारतातील सर्कस उद्योगाच्या प्रणेत्यापैकी एक आहे आणि त्यांनी जेमिनी व जम्बो अशा 2 सर्कस चालवल्या. तर जेमिनी शंकर हे भारतातील सर्कस उद्योगाच्या प्रणेत्यापैकी एक आहे, जेमिनी शंकर, आणि त्यांनी 2 सर्कसही भारतामध्ये सुरू केल्या होत्या, एक म्हणजे जेमिनी आणि दुसरं म्हणजे जम्बो. भारताला 2045 पर्यंत अंमली पदार्थापासून मुक्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. यावरही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारताला अंमली पदार्थापासून मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर सन 2045 पर्यंत. त्यानंतरचा मुद्दा आहे का अलीकडे उडान योजनेला जवळपास उडान योजनेचा 5वा टप्पा सुरू झालेला आहे. ही योजना, उडान जी योजना आहे, याचं जे घोषवाक्य आहे ते उडे देश का आम नागरिक, सर्वसामान्य व्यक्तींना हवाई प्रवास करता यावा यासाठी उडान योजना 21 ऑक्टोबर 2016 सुरू करण्यात आली होती आणि त्याचा 2023 5वा टप्पा सुरू झालेला आहे. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जलसंधारणाच्या योजनांमध्ये भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे आणि महाराष्ट्राला अलीकडे 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते देखील जलसंवर्धनासाठी. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर जलसंवर्धनाच्या बाबतीत आजही महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकच लागतो संपूर्ण देशामध्ये. त्यानंतर दुसरा मुद्दा पाहणार आहोत आपण का सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले, तो ऑपरेशन कावेरी, आणि हे ऑपरेशन 24 एप्रिल 2023 राबवण्यात आले. ही बाब लक्षात ठेवा का ऑपरेशन कावेरी हे कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर सुदान हा दक्षिण आफ्रिका खंडात येणारा देश आहे. त्या ठिकाणी लष्करी आणि निमलष्करी या 2 गटांमध्ये गृहयुद्ध सुरू झाले आणि या परिस्थितीतून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन कावेरी राबवण्यात आले 24 एप्रिल 2023. हा देखील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा केव्हा भारत सरकार असे ऑपरेशन आखते त्यावेळेस आयोग अशा ऑपरेशनची दखल घेऊन असा प्रश्नपत्रिकेमध्ये डिझाईन करत असतो. त्यानंतर म्यानमारमध्ये आलेल्या सुनामीपासून तेथील जीवितांच्या संरक्षणासाठी मदत म्हणून भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले, तर हे ऑपरेशन करुणा आहे आणि सुदानमध्ये जे ऑपरेशन राबवले ते कावेरी आहे. ह्या दोन्ही बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्या. ऑपरेशन कावेरी कोणत्या देशात राबवले, तर सुदान, आणि ऑपरेशन करुणा कोणत्या देशात भारत सरकारद्वारे राबवण्यात आले, तर म्यानमारमध्ये ऑपरेशन करुणा सुनामीपासून तेथील जीवितांच्या संरक्षणासाठी, मदतीसाठी, सहकार्यासाठी राबवण्यात आले होते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण भारतातील पहिला ऑनलाईन विनिमय कार्यक्रम. तर पहिला ऑनलाईन विनिमय कार्यक्रम जो वेस्टेजशी संबंधित आहे. तर आपण पाहत आहोत असा कार्यक्रम आंध्र प्रदेशमध्ये सुरू झाला.
तर इंडिया फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म लॉन्च. तर इंग्लिशमधलं लक्षात ठेवा का इंडियामधलं फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. तर इंडिया फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आला. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी का भारतातील पहिला, ज्याला आपण इंडिया फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म म्हणतो आपण त्याला, तर हा आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आला. आणि हा जो उपक्रम सुरू केला तेथील मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी. त्यानंतरचा ई प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा न्यायालय कोणते. तर महाराष्ट्रातील पहिले ई प्रणाली सुरू करणारे जिल्हा न्यायालय म्हणजे उस्मानाबाद जिल्हा न्यायालय हे होय. अशा पद्धतीनं हे आजच्या या वन लायनर करंट अफेअरच्या सिरीजमधले भाग 7मधील जवळपास 50पेक्षा जास्त चालू घडामोडी आहेत ज्या तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण वन लायनर करंट अफेअरचा पार्ट 8 बघणार आहोत लवकरच.